इचलकरंजीचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या अनुषंगानं संपूर्ण इचलकरंजीत एक चैतन्यमय वातावरण निर्मिती झालेले आहे। आज इथं ह्या ठिकाणी बघितलं तर प्रभाग क्रमांक 11च्या आम्ही सर्व नगरसेवकांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हळवणकर साहेबांचं जे कर्तृत्व आहे ह्याच्याशी तर आम्ही जोडले गेलेलो आहेतच, पण त्यांच्याकडे जी असलेली विद्वत्ता, बुद्धिमत्ता आहे, वैचारिकता आहे, ह्या वैचारिकतेच्या माध्यमातून त्यांच्यात आलेला संयम आणि कामात असलेलं त्यांचा उठावदारपणा, ह्या सगळ्या ज्या बाबी जर लक्षात घेतल्या तर इचलकरंजीच्या राजकारणात जर बघितला तर आजपर्यंत अशा पद्धतीचा बुद्धिवंत नेता झालेला नाही आहे। मी ह्या तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की इचलकरंजी शहराला जर बघितला तर गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांनी वारणा योजना मंजूर करून आणली होती। आज जर बघितला 10 वर्षानंतर पाण्याची टंचाई कितपत जाणवत्या, तर भविष्याचा वेध घेणारा जर कुठला नेता असेल इचलकरंजीत तर ते सुरेशराव हळवणकरच आहेत। त्यांनी 10 वर्षापूर्वी भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई ओळखून योजना मंजूर करून आणली होती। मी या माध्यमातून त्यांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे एवढीच इच्छा प्रकट करतो।